नमो महारोजगार मेळावा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू आहे। असं काही नाही विषय, पण निम्म शेड पलीकडे मोकळच आहे, या साईडला सगळं मोकळच, लोक चालली निघून चालली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार व त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे बारामतीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता। बारामतीमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याचं नाव होतं नमो रोजगार मेळावा। या कार्यक्रमामध्ये जे आजपर्यंत त्यांनी जे रोजगार उपलब्ध करून दिलेत किंवा यापुढे जे रोजगार उपलब्ध करणार आहेत यावरती ते बोलण्यासाठी त्या ठिकाणी आले होते। त्या पार्श्वभूमीवरती तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता, त्यामुळे त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती असं सांगितलं जाते। परंतु एकीकडे असं सांगितलं असताना एक व्हिडिओ मात्र सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो त्या कार्यक्रमाचा। कारण त्या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी खुर्च्या खाली करत थेट कार्यक्रमावर जणू काय बहिष्कार टाकलाय असं वाटत होतं। त्या कार्यक्रमामध्ये ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण चालू होतं आणि ते भाषण चालू असतानाच त्या ठिकाणावरून लोकांनी थेट धूम ठोकलीत, म्हणजेच कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला आणि त्या कार्यक्रमामधून चालते झाले। त्या कार्यक्रमाचा जो व्हिडिओ शूट केलाय त्यांचं नाव आहे खरं तेच नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे। ज्या पत्रकाराने हा युट्यूबच्या वरती जो व्हिडिओ अपलोड केलाय किंवा जो व्हिडिओ बनवलाय त्याला त्या ठिकाणी व्हिडिओ काढू नको म्हणून पोलिसांनी देखील हटकलं होतं असं तो सांगतोय। परंतु त्याने आपली पत्रकारिता दाखवत व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती देखील टाकला आणि आता तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तरी तुम्हाला या घटनेवरून काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे, भाजपची की महाविकास आघाडीची, याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।